यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय तर हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही असल्याचं कळतंय। उमेदवारीसाठी आज दुपारी फडणवीसांची भेट घेणार आहेत। हातकणंगलेमध्ये पुन्हा धैर्यशील मानेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर हातकणंगलेमध्ये लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही आहेत। उमेदवारीसाठी आज दुपारी फडणवीसांची भेट घेणार आहेत। तर हातकणंगलेमध्ये पुन्हा धैर्यशील मानेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमकं या जागेचं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विविध ठिकाणी विविध जागांसाठी मोठ्या प्रमाणात लढत समोर येते, अंतर्गत धुसफूस सुद्धा समोर येते। अशामध्येच हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत हे आग्रही असल्याचं कळतंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, हातकणंगले लोकसभेसाठी तिढा जो आहे तो निर्माण झालाय, सदाभाऊ खोत आग्रही असल्याचं कळतंय। तर या संदर्भामध्ये भेट सुद्धा त्यांची होणार आहे। गार्गी अगदी बरोबर आहे। सदाभाऊ खोत जे रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आहेत, त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून हातकणंगले लोकसभेवरती दावा सांगितलेला आहे। आपण या मतदारसंघातून लढू शकतो आणि जिंकू शकतो अशा प्रकारचा विश्वास हे सातत्यानं महायुतीच्या नेत्यांना देत आहे। मात्र काही केल्या की जी जागा आहे ती शिवसेनेच्या हातातून बाहेर निसटत नाहीये, त्यामुळे सदाभाऊ खोत सातत्याने या भेटीगाठी करतायत। महत्वाचा मुद्दा म्हणजे या मतदारसंघातून राजू शेट्टी जे कधी काळी सदाभाऊ खोत यांचे मित्र आणि सहकारी राहिले ते निवडणूक लढवणार, त्यामुळे आपण सदाभाऊ खोत आपण राजू शेट्टी यांना पराभूत करू शकतो अशा प्रकारचा विश्वास ते सातत्याने देतात। मात्र जागा त्यांना मिळत नाही, त्याच अनुषंगाने आज दुपारी 1:30 वाजता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। त्या भेटीमध्ये नेमकं काय घडतंय, सदाभाऊ खोत यांना कुठलं आश्वासन मिळतंय की त्यांना परत एकदा विधान परिषदेवरती समाधान मानावं लागतं हे पाहणं नक्कीच याकडे आपलं लक्ष असेल। ओम, अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।